तुम्हाला सुद्धा असं गुढी वस्त्र शिवायचं आहे तर मग चला. नमस्कार मैत्रिणींनो, आज मी इथे गुढी वस्त्र 1 मीटर कापडमध्ये घरी अगदी सोप्या पद्धतीने कसं शिवता येईल ते दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे एक कापड घेतलं आहे जे 1 मीटरचं आहे. त्यावर मी आता मार्किंग करून घेते आहे. एक साईडनी मी 30 इंच व दुसऱ्या साईडने मी 15 इंच असं मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि हे दोन्ही पॉईंट्स आपल्याला आता जॉईंट करून कट करून घ्यायचं आहे. आता कट केल्यावर मी काय केलं, वरचा जो भाग होता तोच ह्याला मी शिवून घेणार आणि त्याला दाब शिलाईसुद्धा मारून घेणार आहे. तर मी आता हे शिवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता हेच आपल्याला पुढे आखून हाईट साधारण 6 ते 8 इंच राहील इथपर्यंत हाईट राहील, त्या ह्याच्यानुसार मी हे मार्किंग करून घेते आहे. इथे बघू शकता मी आता हाईट 6 इंच ठेवली आहे, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त प्लेट्स येतील. तुम्ही तुमच्या गरजेनुसार तुम्ही हाईट ठेवू शकता. आणि मी हे मग कट करून घेते. आता इथे आपल्याला दोन्ही साईडनी डबल फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला प्लेट्स करून घ्यायचे आहेत. तर प्लेट्स करताना काय करायचं आहे, पिन्स लावून आधी एक एक प्लेट तयार करून पिन्स लावून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला शिलाई एकदम सोप्या पद्धतीने मारता येईल. तर आधी मी पहिली प्लेट जी घेतली आहे ती साधारण 4.5 ते 5 इंचाची घेतली आहे. आणि त्यानंतर मी छोटे छोटे असे प्लेट्स करून घेतलेले आहेत. प्रत्येक प्लेट करताना मी पिन लावून अटॅच करून घेते आहे. शेवटची सुद्धा प्लेट आपल्याला अशीच फिरवून स्ट्रेट घ्यायची आहे. आणि मग सगळं अटॅच करून त्याला वर आता शिलाई मारून घेऊया. आता तुम्ही बघू शकता मी ते शिलाई मारलेली आहे. आता वरचा भाग कट करून टाकायचा आहे. आता वरचं आपण पहिलं मेजरमेंट घेऊया. हे साधारण 5 इंच येतं, तर त्याच मापाने आपल्याला 2 कापड इथे कट करून घ्यायचं आहे. हे मी 6 बाय 7 असे 2 कापड कट करून घेतलेले आहे. आता हे पहिलं आपल्याला असं स्ट्रेट ठेवून खालनं टिप मारून घ्यायचं आहे. आणि आता हे वरचं कापड त्याच्यावर उलटं ठेवून 3 साईडनी आपल्याला शिलाई करून घ्यायची. आता तुम्ही बघू शकता मी इथे कसं शिवलं. आता हे उलटं करून घ्यायचं आहे. ही आपली आता हे गुढी वस्त्र तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर हे प्लेट्स आलेले आहेत. आणि हे आपलं गुढी वस्त्र तयार झालं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. थँक्यू.